नमस्कार. काही बाईच्या पुढील पुष्पामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज ओळखीतल्या अनोळखी या भागामध्ये आपण माझी बालमैत्रीण डॉक्टर स्वाती लेले हिच्याशी गप्पा मारणार आहोत. स्वातीनीनं तिचं करिअर म्हणून खूप वेगळं क्षेत्र निवडलेलं आहे. तर ते क्षेत्र काय आहे, किंवा स्वाती, आपण ऍक्च्युली शाळेत लहानपणापासून एकत्र होतो, 12वी पर्यंत आपण एकत्र होतो आणि नंतर आपले पाथ वेगळे झाले. जरी म्हणजे आम्ही शरीराने जरी दूर गेलो असलो तरी आम्ही फोन उचलला आणि बोलायला सुरुवात केली की आम्ही पटकन कनेक्ट होऊन जी बडबड सुरू, मग 2-2 तास सुद्धा आमचे कॉल चालू शकतात, गप्पा होतात. पण ती मैत्रीण म्हणून मला छानच माहिती आहे. पण तिने जे मी म्हटलं, जसं वेगळं क्षेत्र तिने निवडलेलं आहे आपलं करिअरसाठी, तर त्याची माहिती आपण, मला वाटतं स्वाती तूच दे ना ग. काय म्हणजे तू बेसिकली तुझ्याविषयी थोडीशी 4 वाक्यांमध्ये माहिती सांगा मला. येस. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती लेले. मी पुण्यात असते आणि मी मसाज थेरपिस्ट आहे आणि त्याच्याबरोबर मी ब्रेन मॅपिंग पण करते. असे 2 व्यवसाय मी सध्या करते आहे आणि गेली 20 वर्षांपासून मी मसाज थेरपीमध्ये काम करते आणि ब्रेन मॅपिंग मी गेली 5 वर्ष करते. आता तू मला सांग, जवळजवळ 20 वर्षांपूर्वी तू मसाज थेरपिस्ट व्हायचा निर्णय घेतलास. त्यावेळेला मला वाटतं मसाजिंग क्षेत्रामध्ये बायका होत्या का फारशा नव्हत्या. मग तुला हे क्षेत्र का निवडावं असं वाटलं? एकतर लहानपणापासून माझे वडील मसाज करायचे, पण ते सेवा म्हणून करायचे आणि त्यांना रिझल्ट खूप छान होते. म्हणजे मी ते असे डोळ्यासमोर मिरॅकल्स बघितली होती की डॉक्टरांनी जेव्हा पेशंटना सांगितलं की आम्ही आता आमचे प्रयत्न संपलेत, तुम्हाला काय पाहिजे ते करा, अशा पेशंट्सना त्यांनी बरं केलं होतं. तर ते बघितलेलं असल्यामुळे त्या क्षेत्राबद्दल एक वेगळी आत्मीयता पण होती आणि वडिलांच्यामुळे मला ते कळलं पण सगळ्या गोष्टी. त्यांनी काही गोष्टी शिकवल्या पण, त्यामुळे लहानपणापासून मी ते आवड म्हणून करायची. तसंच दिवाळीला आपण भाऊबीजेच्या दिवशी तेल लावायला जातो. भाऊ भरपूर भाऊ होते, त्यामुळे सगळ्यांना मसाज करायला जाऊन ती आवड एक निर्माण झाली आणि नंतर मग मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली. मी त्याचं प्रोफेशनली कोर्स पण केला आणि मुळात वडिलांची इच्छा होती की माझं हे कोणीतरी पुढे सुरू ठेवायला पाहिजे ही सेवा. पण मग त्यांना मी सांगितलं मी सेवा म्हणून नाही करू शकत आहे, मी प्रोफेशन म्हणून निवडू शकते. तर त्यामुळे मी ते पुढे सुरू केलं. पण मग तू जसं म्हणाले की तू प्रोफेशनल कोर्स केला, मग हे कोर्सेस काय ड्युरेशन असतो हा कोर्स? टीमवीचा कोर्स केला मी. तो 1-2 वर्षाचा कोर्स असतो. पहिल्या वर्षात त्याच्यात आयुर्वेदातलं सगळं शिकवतात, 1 वर्ष बेसिक सगळं, आणि मग दुसऱ्या वर्षी मसाज थेरपी असं शिकवतात. 2 वर्षांचा कोर्स आहे म्हणजे. आणि त्याच्यानंतर बरेच अजून कोर्सेस त्याच्या अनुषंगाने जे आहेत ते खूप कोर्सेस मी केले आणि मग माझी एक वेगळी स्टाईल निर्माण झाली. ओके. आपण बघतो नेहमी की मसाज जेव्हा करतो तेव्हा ऑइल वापरतात. अर्थात ती तुमची मुवमेंट स्मूदन व्हायला पण उपयोग होतच असेल त्याचा, लुब्रिकेशन म्हणून. पण अजून काही कारण आहे का की एक पर्टिक्युलर तेलच प्रत्येक वेळी मसाजला वापरावं लागतं का? वेगवेगळ्या मसाज करताना वेगवेगळी तेलांचा काही खास रोल आहे का? हो, त्यामध्ये तेलांचा खास रोल आहे. पण मी खूप त्याचा अभ्यास केलेला नाहीये, कारण मी ऍक्च्युली घरी जाऊन मसाज करते, थेरपी देते मी घरी जाऊन पेशंट्सना. तर त्यामुळे मी त्याचा तेलांचा माझा एवढा अभ्यास नाहीये, बेसिक अभ्यास माझा आहे त्याचा. पण पेशंट्सना काही डॉक्टरनी सांगितलं असेल, आयुर्वेदिक डॉक्टरनी, तर ते पेशंट्स ते तेल आणतात आणि मग मी माझी थेरपी वापरते. अच्छा. मग मसाज साधारणपणे ड्युरेशन काय फिक्स ड्युरेशन असतं का? वेगवेगळ्या मसाज प्रमाणे ड्युरेशन चेंज होतं? ड्युरेशन चेंज होतं. तुम्हाला काय आजार आहे, मेनली गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, हे मी करंट थेरपेटिक मसाज करत असल्यामुळे मी बेसिकली ह्याच्यावर जास्त भार देते. तेच प्रॉब्लेम आणि स्ट्रेस रिलेटेड इश्यूज सगळे, तर त्यामुळे त्याच्याप्रमाणे ड्युरेशन असतं. पण माझं ड्युरेशनवर एवढं फोकस नसतो. माझं पेशंट्स बरे होणं, त्यामुळे मी पेशंट्स म्हणते, क्लायंट्स म्हणत नाही. तर ते बरे होणं हे माझं जास्त महत्वाचं, त्याच्यावर फोकस असतो. अच्छा. आजकाल म्हणजे तू आता जवळजवळ 20 वर्षाचा तुला अनुभव आहे. मला वाटतं मी
म्हणजे माझं जे काय ऑब्झर्वेशन आहे ना, हल्ली वर्क फ्रॉम होम बरोबर. किंवा IT वाली जी मंडळी तासन तास बसतात, त्यामुळे मान पाठ म्हणजे बेसिकली मणक्यांचे बरोबर. आजार यांच्यात जास्त प्रमाणात वाढ झालीये का? हो. फरक पडलाय का? म्हणजे तुझ्या हो. पेशंट्सच्या याच्यात काय फरक पडलाय साधारणपणे? असतात मधून अधून ते पेशंट्स असतात, हा. पण ओल्ड एजचे पेशंट्स पण असतात हा, बऱ्यापैकी. ओके. म्हणजे कंटिन्युएशन मध्ये जे पेशंट्स असतात हा. तर ते थोडेसे एजेड पेशंट्स आहेत माझे. ओके. आणि तसंच त्याच्याबरोबर पॅरालिसिसचे पेशंट्स आहेत, काही मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे पेशंट्स आहेत, काही छोटी मुलं अगदी हा. की ज्यांना काहीतरी डिफॉर्मिटी आहे, हा. की 4-5 वर्षाची झाली तरी चालता येत नाही, असे काही पेशंट्स होते. असे मसाजनी बरे हो, होतात? मसाजनी पूर्ण बरे होतात. पण मग तुला किती दिवस मसाज करावा लागत असेल अशा लोकांना? डिपेंड्स ऑन पेशंट टू पेशंट, पण patient तरी to सुद्धा patient. साधारण एक ऍव्हरेज, जसं तू सुरुवात- म्हणालीस की मस्क्युलर डिफॉर्मिटी वाला एक तुझा एक कोणीतरी पेशंट होता, मग त्याला तू किती दिवस मसाज तसा तो पेशंट बरा होत नाही, अच्छा. पण करत राहिलं तर ते दुखणं वाढण्याचं प्रमाण कमी होतं. अच्छा, ओके ओके. पण इंडिपेंडेंटली आपली आपली कामं करू शकतात ते? हो, फरक पडतो त्यांच्या कामं करण्याच्या ह्याच्यात. ओके ओके. अजून तुझ्याकडे म्हणजे जेव्हा तू मसाज, तू जसं म्हणालीस की आजी आजोबा, आणि एस्पेशली आता आजी आजोबा म्हण किंवा हे म्हण, तू इंडिपेंडेंटली मसाज करतेस, हो. तू अशी कुठल्याही संस्थेशी निगडीत नाहीये, नाही. तुझं तुझी ओन प्रॅक्टिस आहे. अशा वेळेला जेव्हा आपण एखाद्या संस्थेशी निगडीत असतो त्यावेळेला पेशंट मिळणं सोपं असतं थोडंसं रिलेटिव्हली. बरोबर. तू जेव्हा इंडिव्हिज्युअली प्रॅक्टिस सुरुवात जेव्हा तू केलीस तेव्हा तुला पेशंट कसे मिळत गेले? खरं तर पेशंट ओळखीने मिळत गेले. ओके. एकाला सुरुवातीला माझ्या आईचीच मैत्रीण होती, हा. तर तिने पहिल्यांदा आईने जेव्हा सांगितलं मसाजिनी सुरू केलंय प्रॅक्टिस, ओके. तर तेव्हा तिने मला तिच्या घरी बोलवलं हा. आणि मग तिने तिच्या मैत्रिणींना सांगितलं. असं करत ते वाढत गेलं. मला जाहिरात नाही करायला लागली कशाची, वाव. त्यामुळे माउथ पब्लिसिटीनी हे होत गेलं. माउथ हाताचा गुण असल्यामुळे हो. माउथ पब्लिसिटी झाली. बरोबर. मला सांग ना, आता तू इतके पेशंट्स, आता गेल्या 20 वर्षात मला वाटतं तुझ्या हाताखालून खूपच पेशंट्स हो. गेले असतील, तर काही खूप छान तुला पण असं की समाधान देणारे पण खूप अनुभव असतील, किंवा एखाद वेळेला वाईट पण अनुभव असू हो. शकतो, तर असे काही अनुभव तुला शेअर करायला आवडेल का? हो, आवडेल. हा. एक अनुभव सांगते. हा. छोटी मुलगी होती, हा. 4 वर्षाची झाली, पण ती चालू शकत नव्हती. तर त्यामुळे त्यांनी सगळे फिजिओथेरपी वगैरे त्यांच्या ट्रीटमेंट सुरू होत्या. ओके. मग असंच ओळखीच्यांनी सांगितलं की अशी अशी ती आहे, तर लिटरली तिला 8च दिवस मी मसाज केलं हा. आणि त्यांनी ती व्यवस्थित चालायला लागली. आणि अजूनही तिची आई भेटली तर मला सांगते, म्हणजे तिला ते आनंद होतो की यांच्यामुळे आपली मुलगी चालायला लागली. हे किती सॅटिस्फाईंग असतं ना असं. खूपच. I know. आणि काही वाईट अनुभव पण तसे आले का? वाईट अनुभव काही असे नाही आले, कधीच नाही आले. ओके. पण उलट चांगले अनुभव म्हणजे पेशंट वाट बघत असतात माझी की हा. कधी येते ही, कारण त्यांना मसाज बरोबर बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी शेअर करायला मिळतात, गप्पा मारायला मिळतात. आणि ते पूर्वी न्हाव्याच्या दुकानात गेल्यावर कसं असायचं, इकडच्या गप्पा इकडे, त्याची माहिती त्यांना खूप कळते. हा. बेसिकली वेगवेगळ्या ठिकाणची माहिती कळते आणि मलाही पेशंट्समुळे खूप गोष्टी कळतात, हो, नवीन शिकायला नवीन मिळतं. शिकायला शिकायला मिळतं. मिळतं. आणि प्रत्येक पेशंट वेगळा असतो, त्यामुळे त्यांच्याकडनं खूप गोष्टी मला पण शिका. आणि सगळे पेशंट्स खूप छान भेटले, हा. त्यांनी माझी ग्रोथ पण खूप झाली. हो. त्यामुळे त्या पेशंट्सना खरंच थँक्यू. स्वाती, तू म्हणत होतीस की तुझे पेशंट मेनली वयस्क आहेत, जास्ती तर मला वाटतं बरेचदा वयस्क माणसांची बरेचदा तक्रार असते की घरातली जी तरुण मंडळी आहेत ती फार बिझी असतात, त्यांना वेळ नसतो आमच्याकडे द्यायला. बरोबर. आणि ते खरं आहे, म्हणजे जॉब करणारी लोक असतात, इच्छा असली तरी बरेचदा शक्य नसतं. पण मला वाटतं जेव्हा तू मसाज करायला जातेस तेव्हा त्यांना फुल तुझं 1-on-1 फुल अटेन्शन हो. तासभर तरी मिळतच असेल. आणि आजी आजोबा भयंकर खुश असतील नाही का ग तुझ्यावर, की तुझ्याशी काय काय आता काय बोलू आणि काय नको असं होत असेल ना? हो, खूपच खुश असतात. कारण काय होतं, काही जण तर त्यांची मुलं परदेशी असतात, इथे नसतात, ओके. दोघंच राहत असतात. त्यामुळे त्यांना त्यांचे विचार शेअर करायला, सांगायला कोणीच नसतं ना. काहीतरी घरात खायला केलेलं असतं, ते द्यायला कोणीतरी पाहिजे असतं. इतके प्रेमाने विचारतात, देऊ का तुला एक लाडू? मला नाही म्हणवत नाही, डाएट वगैरे गेलं कंटाळून.
केलेलं हो द्या द्या, करून I know. खाते. म्हणजे इतकं प्रेमाने हे करतात आणि त्यांना ते छान वाटतं खूप. एका बाजूला फायदा मिळत असतो रेग्युलरली करून घेतल्यामुळे, बरोबर. म्हणजे ते पण त्यांना आहे की ते करून घेतल्यामुळे खूप त्रास कमी होतात त्यांचे. हा. पण दुसऱ्या बाजूला हा पण फायदा आहे की बोलायला कोणीतरी हो. मिळतं. मला वाटतं म्हणजे अशा एस्पेशली आजी आजोबांचा बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट कदाचित हो. तूच असशील नाही का? बऱ्यापैकी कमी असतो आणि नवीन नवीन काहीतरी माहिती कळते माझ्याकडनं, हा. काहीतरी हे कळतं, मग त्यांना पण छान छान वाटतं ते वाटतं. गप्पा मारायला. त्यामुळे अगदी अजिबात चुकवत नाही ते. आणि आता तू मगाशी म्हणत होतीस हम्म. की एक आजी तुला विचारत होत्या ना काहीतरी हो. की तू आमच्या यांना करशील का हो, वगैरे, हो. तर सांग ना तू प्लीज. हा. मी पुरुषांना आणि बायकांना दोघांनाही मसाज करते, हा. कारण मला काही त्याच्यात वाटत ओके. नाही. शेवटी ते पेशंट आहेत, त्यामुळे आजींना करायला जात होते मी. हा. आणि मग त्या म्हणल्या, अगं यांना करशील का तू मसाज? म्हणलं हो, तुम्हाला चालत असेल तर मला काही प्रश्न नाहीये. मग आजोबांना करायला लागले. मग ते मसाज झाल्यावर त्या आजोबांनी आजीनं सांगितलं, अगं ती इतकी प्रेमाने करते मसाज की मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं, कारण ते कोणाकडनं तरी करून घ्यायचे पूर्वी, जेंट्स कडनं. ओके. तर म्हणे नाही ती. आणि मग ते दोघं जण तर एवढी वाट बघत असतात माझी. आता मी गेली 3 वर्ष त्यांच्याकडे जाते रेग्युलरली मसाज करायला. तसे बरेच पेशंट्स आहेत ज्यांच्याकडे मी रेग्युलरली जाते, म्हणजे माझा हाच व्यवसाय होता मसाज करण्याचा, त्यामुळे मी रेग्युलरली जाते लोकांच्याकडे. आणि मला सांग तू वयोपरत्वे म्हणजे तुझ्या पेशंटच्या वयानुसार किती प्रेशर द्यायचं ते टेक्निक पण काहीतरी वेगळं असेल हो. ना प्रत्येक ह्याच्याप्रमाणे? प्रत्येक व्यक्तीनुसार असतं, म्हणजे वय मॅटर करतच, पण हा. त्यांची मस्क्युलर पॉवर कशी आहे, हा. मसल्स कसे आहेत, आजार काय आहे त्यांना. आणि मसाज आता इतके वर्ष करते म्हणल्यावर त्यांची मानसिक स्थिती पण कळते, कारण त्याचा परिणाम मसल्सवर होतो सगळा. त्यामुळे त्यांनी काय केलेलं असतं म्हणून हे असं झालंय. त्याच्यासाठी मी वेगवेगळे कोर्सेस केले होते की मला कळायला पाहिजे की त्यांनी काहीतरी केलंय आणि त्यामुळे हे झालंय. त्यामुळे मी जिमचा कोर्स केला होता, योगासनांचा कोर्स केला होता, सायकोलॉजीचा कोर्स केला होता. हे एका पेशंटनीच मला सांगितलं की तू एक सायकोलॉजीचा कोर्स कर. अच्छा. कारण तू तासभर त्या पेशंटच्या संपर्कात असतेस आणि मग ते पेशंट त्यांच्या मनातलं सगळं तुला सांगतात, पण तिथे तुझी इन्व्हॉल्वमेंट, त्यांना वाटायला पाहिजे तुझी इन्व्हॉल्वमेंट आहे, पण तुझी नकोय, कारण नाही तर तू डिस्टर्ब होशील त्याच्यामुळे. आणि मी डिस्टर्ब झाले की माझा मसाज मधला अगदी पूर्ण इंटरेस्ट निघून जातो. म्हणजे ते कामच करतं ना, हो. तुमची मानसिक हो. स्थिती तुमच्या हो. प्रत्येक ऍक्शन गणित बदलते. बरोबर आहे. त्यामुळे मग मी तो त्यांनी सांगितलं म्हणून कोर्स केला आणि खरंच त्याचा मला खूप फायदा फायदा झाला. झाला. त्यामुळे मी नेहमी असं म्हणते गमतीत की मी मसाज हाताने नाही करत, मी डोक्याने करते. करेक्ट. तर तुझं मसाज तर तुझं म्हणजे खूप छान चालू आहे, तुझं हो. रेग्युलर पेशंट्स आहेत. मग त्याच्यानंतर तुझं म्हणजे हे इतकं छान चालू असताना सुद्धा तू काहीतरी मंकी माइंड्स नावाची काहीतरी तुझं स्टार्टअप आहे. आता हे नक्की आहे काय? आणि मला तू सांग, हे असं इतकं वेगळं असं युनिक नाव तू का दिलंस? त्याची पण मला गोष्ट ऐकायला नक्की आवडेल. आता मसाज थेरपी करतीच आहे मी. पूर्वी खूप पेशंट्स करायची, 15-15, 20-20 पेशंट एका दिवसात करायची. बापरे. मग हळूहळू ते कमी करायला लागले, कारण माझंही वय वाढत होतं. त्यामुळे हळूहळू ते कमी करत आले म्हणजे मी. आणि त्याला एक लिमिटेशन आहे, कारण तिथे शारीरिक कष्ट आहेत. बरोबर. तर त्यामुळे त्याला एक लिमिटेशन आहे. राईट. तर त्यामुळे तेव्हा असा विचार आला की मग आपलं हे काम हळूहळू कमी झालंय, पण कपॅसिटी आहे आपल्याजवळ, तर वेगळं काहीतरी करावं. आणि मसाज करताना असं लक्षात आलं की मेंटल हेल्थ पण खूप अवलंबून आहे. म्हणजे फिजिकल हेल्थ त्यांची जी पेशंटशी बघत होते, तर त्या फिजिकल हेल्थसाठी त्यांचं मेंटल हेल्थ पण डिपेंडंट आहे. कारण मला ते कळायचं की हे करताना काल काय झालं होतं, काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय, कुठलं प्रेशर आलंय, मसलवर स्टिफनेस वगैरे जाणवतं. आणि तो स्टिफनेस कशाने आलाय, म्हणजे मेंटल स्ट्रेसनी आलाय का फिजिकल ऍक्टिव्हिटीने आलाय, हे इमिजिएट कळतं. अर्थात प्रॅक्टिसचा भाग असेल, मला माहित नाहीये, पण कळतं. त्यामुळे मला असं वाटलं आपल्याला अजून काहीतरी करायला पाहिजे, कारण पेशंट्सना बरं करणं, म्हणजे माणसांना बरं करणं हे माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. मग ते या ना त्या प्रकारे, या ना त्या काहीतरी करायचं. त्यामुळे माझं सारखं मी शोधत असते, नवीन काहीतरी टूल शोधत असते की जेणेकरून त्या पेशंटला जेवढं लवकर बरं करता येईल तेवढं बघूया. मग मला असं वाटलं मेंटल हेल्थवर पण आपण जरा काम करणं गरजेचं आहे. म्हणजे काउन्सिलिंग करायचीच मी, पण अजून काहीतरी टूल पाहिजे ज्यांनी मला पिन पॉइंट
त्यांचा प्रॉब्लेम कळायला पाहिजे. मग ते शोधत असताना मला एक टूल मिळालं ज्याला फिंगरप्रिंट अनालिसिस असं म्हणतात. तर ते टूल मी म्हणजे वापरायला सुरुवात केली. माझा लेख म्हटला काहीतरी आपण एक युनिक नाव देऊया आपल्या बिझनेसला. तो आता माइंडसाठी काम करतेस तर काहीतरी देऊया म्हणून त्यांनी मला नाव सुचवलं, मंकी माइंड नाव देऊया. म्हणलं का रे असं का नाव देऊया, तर तो तेव्हा जय शेट्टीचे पॉडकास्ट ऐकायचा भरपूर. त्यांनी त्या जय शेट्टीच्या एका पॉडकास्ट मध्ये ऐकलं होतं की मंकी माइंड टू मॉन्क माइंड हा प्रवास जो आपल्या सगळ्यांनाच करायचा आहे. कारण मंकी माइंड म्हणजे कसं सारखे विचार इकडून तिकडे जातात, पण त्याला आपल्याला मॉन्क माइंड पर्यंत न्यायचं आहे. तर त्यामुळे त्यांनी ते नाव सुचवलं. सुरुवातीला मला जरा वियर्ड वाटलं होतं, पण म्हणलं नाही आता नवीन पिढी आहे त्यामुळे काही गोष्टी नवीन पिढीच्या ऐकणं गरजेचं आहे. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे तू म्हणतोयस ना, चल देऊन टाकू नाव. ओके. त्यामुळे त्या मंकी माइंड असं एक वेगळं नाव दिलं, पण त्याचा अर्थ पण खूप छान आहे. मंकी माइंड म्हणजे त्याचं मागचं हे छान आहे, मंकी माइंड टू मॉन्क माइंड हा प्रवास. तर तो घडवण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतो. ओके. आता तू काहीतरी म्हणालीस की फिंगरप्रिंट अनालिसिस, म्हणजे काय नक्की काय करते तू? फिंगरप्रिंट अनालिसिस हे खरं शास्त्र आपलंच आहे. म्हणजे समुद्रिका शास्त्र म्हणून जे पुस्तक आहे, हस्तरेषा आणि असं सगळ्या ह्याच्यावरचं हस्तसमुद्रिका शास्त्र असं म्हणतात त्याला. तर त्याच्यात फिंगरप्रिंट्सचा एक पार्ट आहे आणि फॉरेन्सिक्स मध्ये वापरतात आपल्याला माहिती असलेलं, म्हणजे की फॉरेन्सिक्स मध्ये फिंगरप्रिंट्स मॅच झाले का नाही हे बघतात. किंवा आपण आता आधार कार्ड पॅन कार्ड साठी ते देतो, तर ते का देतो, तर ते कधीच बदलत नाहीत आणि ते प्रत्येक माणसाचे युनिक असतात. कोणीही जुळ्या भावंडांचे सुद्धा सारखे नसतात. तर त्यामुळे त्याच्यात तो युनिकनेस जो आहे ना तो मला आवडला आणि त्याच्यावर बराच अभ्यास झालेला आहे. आपल्याला माहिती नाहीये. आता मी जे म्हटलं समुद्रिका शास्त्र, त्याच्यात त्या फिंगरप्रिंटचे त्यांनी 133 प्रकारचे पॅटर्न सांगितले. बापरे. त्यावेळेला त्यांचा तो अभ्यास झाला होता की ते फिंगरप्रिंट्स बघून त्याच्यावरनं तो माणूस त्याच्यात कुठला स्किल सेट आहे, तो काय करू शकतो हे त्यावेळेला ते बघायचे आणि त्याला ती कामं द्यायचे. म्हणजे आता आपण म्हणतो चक्रवर्ती राजा, आपल्याच देशात ठेवायचं. हो, आपलंच आहे हे शास्त्र. तर चक्रवर्ती राजा म्हणजे काय, तर त्या राजाच्या फिंगरप्रिंट्स वर चक्र आहेत, म्हणजे सर्कल वाली आहे की त्याच्याकडे ती पॉवर आहे की सगळ्यांना कंट्रोल करणं, पूर्ण कारभार सांभाळणं, ही त्याच्याकडे बाय बर्थ मिळालेली पॉवर आहे. म्हणून चक्रवर्ती राजा. हे नवीनच कळलं, खरंच माहिती नव्हतं. तर म्हणून मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं शास्त्र. त्याचा अभ्यास केला, बरेच कोर्सेस केले त्याचे, आणि मग लक्षात यायला लागलं की समोरचा माणूस कसा आहे. फिंगरप्रिंट्स वरनं आपल्याला त्या माणसाचं A to Z सगळं कळतं विदाउट आस्किंग अ सिंगल क्वेश्चन. हो, फिंगरप्रिंट्स बोलतात. ज्योतिषशास्त्रासारखंच झालं. पण हे ज्योतिष नाही, प्युअर सायन्सच आहे. हे प्युअर सायन्स आहे. ऍक्च्युली फिंगरप्रिंट्स म्हणजे काय आहे, तर हे आईच्या गर्भात असताना 13 ते 21 आठवडे हा जो कालावधी असतो, जेव्हा ब्रेन पण तयार होत असते, त्याच वेळेला फिंगर टिप्स तयार होतात. अच्छा, ओके. कारण हे नर्वस सिस्टीमचे एंड पॉइंट. बरोबर. अत्यंत सेन्सिटिव्ह आणि नर्वस सिस्टीम इथपर्यंत येते आणि परत रिव्हर्स. बरोबर. ते सर्कल पूर्ण व्हायला पाहिजे नर्वस सिस्टीमचं. कारण आपण जे काही आपल्याला सेन्सेशन होतं ते ब्रेनकडे जातात, सिग्नल्स परत येतात, त्यामुळे ते सर्कल पूर्ण होतं. आता हे जर ग्रिपिंग साठी असते, आपण वेगळा विचार केला की ग्रिप धरण्यासाठी असते, तर सगळ्यांना सारखेच दिले असते ना. हो, खरंय. पण नाही, सगळ्यांना सारखे दिले नाहीयेत, म्हणजे काहीतरी आहे. आणि ते म्हणतो ना तुझे आहे तुझं पाशी, तर ते तुझे आहे तुझं पाशी म्हणजे दिलंय तुझ्याजवळ सगळ्या गोष्टी, पण तुलाच ते माहिती नाहीये. तर त्या फिंगर टिप्स वरनं त्याचं अनालिसिस करून आपण त्यांच्या बाय बर्थ ॲबिलिटीज शोधू शकतो, म्हणजे कळतात आम्हाला, म्हणजे आम्ही सांगतो तुम्हाला. ओके. सगळं म्हणजे विकनेसेस कळतात, स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, काही आजारांना तुम्ही कसं ट्रीट करा, किंवा काही स्ट्रेस रिलेटेड इश्यूज, या सगळ्याचे पिन पॉइंट्स कळतात. करिअर गायडन्स मिळतो. म्हणजे होणारे आजार सुद्धा कळू शकतात फिंगर. कारण तुम्ही जर त्याच पद्धतीने, म्हणजे आता काही फिंगरप्रिंट्स आहेत की जे अँझायटी लेवल्स पटकन कॅप्चर करून त्याप्रमाणे करू म्हणजे वागतात अशा पद्धतीने.
माणसाचं बिहेव्हिअरल पॅटर्न कळतं त्याच्यावरनं, आणि बरेचसे आजार आपले सायकोसोमॅटिकच असतात. खरंय, ते तर आहेच. खूपच जवळचा संबंध आहे ऍक्च्युली. पण मग मला आता सांग, तू म्हणजे जसं म्हणते तू की लहान मुलांपासून अगदी बाय बर्थ तू कुठल्याही एज ग्रुप साठी हे लागू आहे. मी एक वेळ समजू शकते की लहान मुलांचं पेरेंट्सनाच अँझायटी असते की आता माझं मूल कशात जाईल किंवा म्हणजे त्याचं करिअर काय असलं पाहिजे, आणि हे फिंगरप्रिंट अनालिसिसनी तू म्हणते ते कळेल तुला, त्याचा इंटरेस्ट कशात आहे. आणि आजकाल आपल्याकडे करिअर गायडन्ससाठी त्या टेस्ट पण होतात, सायकोमेट्रिक टेस्ट असतात. तर त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे का? हो, थोडासा फरक आहे त्याच्यात. कारण सायकोमेट्रिक टेस्ट मध्ये तुम्हाला क्वेश्चनरी दिलेली असते, ती तुम्हाला द्यायला लागते. त्याचे पण रिझल्ट आहेत, पण ती क्वेश्चनरी तुमच्या मानसिकतेवर खूप अवलंबून असते. अच्छा. ते क्वेश्चन तो कळायला पाहिजे, हाही एक त्याच्यातला भाग आहे. ती 2.5 तासाची क्वेश्चनरी असते, म्हणजे 2.5 तास तिथे बसून ते दिलं तर शेवटी कंटाळतात मुलं द्यायला. मुलं काय, आपणही कंटाळतो, कारण मी ते प्रयोग करून बघितलं. आणि तो क्वेश्चन कळायला पाहिजे पूर्णपणे, तर त्याचा आन्सर व्यवस्थित दिला आणि मग परत त्याच्यावरनं ते सांगतात तुम्हाला कुठलं करिअर आहे वगैरे. आता फिंगरप्रिंट्स अनालिसिस जेव्हा करतो तर तेव्हा तुम्हाला काहीच सांगायला लागत नाही. अच्छा. फिंगरप्रिंट्स वरनं प्रत्येक गोष्ट कळते, म्हणजे तो मुलगा मुलगी किंवा ज्याचे आपण करू तो बाय बर्थ काय ॲबिलिटीज घेऊन आलाय, कुठला स्किल सेट घेऊन आलेला आहे, कुठला स्ट्रॉंग स्किल सेट आहे आणि कुठला वीक स्किल सेट आहे. आणि त्यानुसार आपण जो स्ट्रॉंग स्किल सेट आहे त्याचा उपयोग करून जो वीकनेस आहे त्याच्यावर आपण त्याला मात कशी करता येईल हे करता येतं. आणि मग ते पॅशन टू प्रोफेशन हा प्रवास खूप सोपा जातो त्याने. नाहीतर मग काय होतं, लोक म्हणजे मुलं काहीतरी करिअर निवडतात, मित्रांनी निवडलंय किंवा आई वडिलांनी सांगितलंय असं म्हणून, आणि त्याच्यात त्यांना इंटरेस्टच नसतो, तर ते कंटाळतात नंतर ते काम करायला. आणि मग तेव्हा त्यांची वर्ष पण वाया जातात, पैसे पण वाया जातात आई वडिलांचे, घरात चिडचिड होते, घरातलं वातावरण बिघडतं, सगळ्याच गोष्टी होतात. आणि त्याच्यावरनं पुढे जाऊन एक्स्ट्रीम केसेस पण आपण बघितलेले आहेत, आणि त्या वाढतायत केसेस. तर ते व्हायला नको. आता UPSC MPSC ह्याला सुद्धा किती मुलं नुसते हे करत असतात आणि त्यांची वर्ष वाया घालवतात. तर ह्या बाबतीत एक सांगेन मी, एका मुलाचं मी केलं होतं, तर तो CA च्या परीक्षा देत होता आणि 3-4 अटेम्प्ट दिले त्यांनी, पण तो काही त्याच्यात पास होत नव्हता. वय तर वाढत होतं, करिअर पण CAच व्हायचं होतं. त्याचं जेव्हा अनालिसिस केलं तेव्हा त्याला म्हणलं, म्हणजे अनालिसिस केल्यावर म्हणलं खरं तर तू म्हणजे बरोबर आहे, करतोय CA, करू शकतोस, आपण ब्रेनला ट्रेन जसं करू तशी ती होते, काही प्रश्न नाहीये, करू शकतो, पण मेहनत खूप आहे. मग तुला तेवढी मेहनत तू करायची तुझी तयारी आहे का? तसं असेल तर मग त्याप्रमाणे करायचं, पण मग बाकीच्या गोष्टी तुला बाजूला ठेवायला पाहिजे. पण तुझ्यात जर स्किल सेट बघितलं तुझा बाय बर्थ, तर तो CA होण्यापेक्षा तू ऍडमिनिस्ट्रेशन खूप छान करू शकतोस. अच्छा. तर त्यामुळे तू बेटर वे MBA ला ऍडमिशन घे आणि हे सोडून तुझ्या हाताखाली ठेव ना CA, असं करू शकतोस ना तू. मग त्याला ते पटलं आणि लिटरली त्यांनी ते केलं आणि तो आता झाला MBA झाला आणि तो छान जॉब करतो, काही प्रश्न नाहीये. आणि या सगळं हे सुरू करण्याच्या आधी मी माझ्यावर आणि माझ्या मुलावर प्रयोग करतो. आम्ही पहिले आमच्यावर प्रयोग करतो आणि मग पुढे दुसऱ्यांवर हे करायला जातो. आता तू म्हणालीस की ठीक आहे, मला लहान मुलांपासून म्हणजे हे करिअर याच्यासाठी वगैरे याचा नक्कीच फायदा होतो, पण तू विचार कर आमच्यासारखे, आपल्यासारखे जे, आमच्यासारखे म्हणेन मी रादर, की जे लोक आता रिटायर झालेले आहेत, बरोबर, आणि आता काय बरं करायचं की मला छंद आहे, मला या छंदाला वेळ द्यायचा, अशी पण लोक तुझ्याकडे येतात. पण मग कशासाठी येतात अशी लोक? प्रत्येक एज ग्रुप वाईज ह्याचे फायदे आहेत. अगदी लहान मुलांचं केलं तर पॅरेंट्सना पॅरेंटिंग टिप्स मिळतात, की आपल्या मुलाबरोबर कम्युनिकेशन कसं करायचं, ह्याला कुठल्या गोष्टींना आपण घालूया, म्हणजे आपण क्लासेसना घालतो वेगवेगळ्या, तर ते कुठल्या क्लासेसना घालूया, कारण आई वडिलांची आवड वेगळी आणि मुलाची आवड वेगळी, कधीतरी एकसारखी असू शकते, नाही असं नाही, पण मग कुठल्या क्लासेसना घालायचं, मग तो गायडन्स आई वडिलांना मिळतो. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा एज ग्रुप आहे, तिथे आता 10वी 12वी नंतर करिअर कुठलं निवडायचं,
तुमचं लर्निंग पॅटर्न कळतो की अभ्यास कसा करायचा. हम्म. सगळ्यांचा एकसारखा पॅटर्न नसतो की बरोबर. वाचा, हे हो, प्रश्नोत्तर हो. द्या, हे करा. काही जण वेगळ्या पद्धतीने काम करू शकतात, बरोबर. तर त्यामुळे तो त्याच्यातनं कळतो. मग त्या सगळ्या गोष्टी जर काही जण आपण म्हणतो आउट ऑफ द बॉक्स थिंकर आहे, हा. ते ह्याच्यातनं परफेक्ट कळतं. पण ती मुलं नॉर्मल मुलांसारखी नाही काम करू शकत. मग आई वडील तिथे म्हणतात त्याला करता येते, तुला कसं नाही करता येते? कारण तो आउट ऑफ द बॉक्स थिंकर आहे ना. तुम्ही लक्षात घ्या त्याची गोष्ट. त्याच्यासाठी अवघड गोष्टी सोप्या आहेत, पण सोप्या अवघड आहे. तर मग त्यामुळे मुलांशी कसं कम्युनिकेशन करायचं ह्या सगळ्या गोष्टी कळतात. बरोबर. अर्थात त्याच्यावर ह्या कळवून घेतल्या तरचा हा भाग आहे सगळा. कळवून घेऊन इम्प्लिमेंट पण करायला लागतं. तर त्याचा तो भाग आहे. त्याच्यानंतर 12वी नंतर किंवा इंजिनिअरिंग नंतर पुढे काय करायचं, म्हणजे तुमचे प्रोफेशनल क्वाड्रंट्स पण कळतात की तुम्ही कशात चांगले आहात ते. आता आफ्टर 40 किंवा आफ्टर रिटायरमेंट आपण म्हणू, तर तेव्हा खूप जणांना सगळं बाकीचं झालेलं असतं, पण काय करूया पुढे. मग तेच तेव्हा सुद्धा जर आवड असलेल्या क्षेत्रात गेलो तर आपण तिथं छान काम करू शकू. पण तू मला सांग, आता वयाची इतकी वर्ष पार केल्यानंतर माणसाला कळतं की नाही की हे मला आवडतं किंवा हे मला आवडत नाही. मग तरी सुद्धा कळायला पाहिजे खरं. काही जणांना कळतं पण काही जणांना नाही कळत. तर त्याच्यानंतर केल्यावर स्ट्रेस रिलेटेड इश्यूज बेसिकली आपण त्यावेळेला जास्त फोकस करतो. कारण कळतच नाही की कशाने स्ट्रेस येतोय मला. इतके वर्ष नोकरी करणं, मुलांच्या मागे, त्याच्यात त्या बाईला किंवा यांना लक्षच दिलेलं नसतं स्वतःकडे. आणि काही गोष्टी अशा असू शकतात ज्या त्यांना माहितीच नाहीये. मग त्या गोष्टी जेव्हा कळतात त्यांना, तेव्हा एक वेगळा आनंद पण होतो. हो, ह्या गोष्टी आहेत, मग ह्या आपण आता कशा करूया. आता वेळही आहे आणि पैसाही आहे, दोन्ही आहे. आता उदाहरण माझं जर घेतलं तर मी पण माझ्या 45व्या वर्षी हे केलं. पहिलं स्वतःवर करून घेतलं आणि तेव्हा मला कळलं की गाणी ऐकणं किंवा म्युझिकल एबिलिटी आम्ही म्हणतो, ती माझी खूप हायर झोनला आहे. आणि मला अजिबात आवड नाही गाण्यांची. ओके. म्हणजे मी कधी गाणी ऐकणं वगैरे नाही, काम करणं हे करणं मला सवय हे नाही. पण ती जर माझी ब्रेनची एबिलिटी आहे तर मग मला त्याचा वापर कसा करता येईल, मग तो आता वापर मला हे कळल्यानंतर स्ट्रेस रिलेटेड इश्यूज साठी करते. मी काय करते, तर गाणी मागे लावून ठेवते आणि काम करते, तर खरंच वेगळ्या पद्धतीने काम होतात. त्याचा वापर मी आता असा केला. म्हणजे मी हे करत बसले नाही की त्यावेळेला शिकवलं असतं तर बरं झालं असतं वगैरे. इट्स ओके. किंवा काही निर्णय मी खूप फास्ट घेते निर्णय. कुठल्याही गोष्टीचे निर्णय मी खूप फास्ट घेते आणि इम्प्लिमेंट पण खूप फास्ट करते. पण नंतर लक्षात येतं की थोडा विचार केला असता तर चांगला झाला असता अजून. पण हे मला ब्रेन मॅपिंग म्हणजे फिंगरप्रिंट अनालिसिस नंतर कळलं की असं का होतंय, माझ्या ब्रेनचं वायरिंग कसं आहे. आणि ते कळल्यावर आता मी कुठलाही निर्णय घेताना स्वतःला सांगते थांबायचंय आपल्याला, नाही निर्णय घ्यायचा फास्ट. मग मी थांबते. म्हणजे मी इथं मला स्लो डाऊन केलंय. स्लो डाऊन करून शांत विचार करून, मला येत नसेल तर मी विचारते लोकांना की ओके हे असं असं आहे, आणि मग पुढे जाते. तर तो मला फायदा झाला त्याच्यात. आता तू हे म्हणतेस की ठीक आहे, तो तुझा क्लायंट आलंय, तुला फिंगरप्रिंट दिला गेला, मग साधारणपणे तू सगळे रिझल्ट आणि हे द्यायला मध्ये किती वेळ द्यावा लागतो, आणि हे सगळं एका सिटिंग मध्ये होतं का? म्हणजे एका सिटिंग मध्ये नाही होत. पहिल्यांदा एक आम्हाला सिटिंग घ्यायला लागतं फिंगरप्रिंट घेण्यासाठी. तर त्याच्यासाठी एक 10 मिनिटाचा वेळ लागतो. ओके. आणि तो झाला की फिंगरप्रिंट्स आमच्याकडे आले की आमचं त्याच्यावर अनालिसिस असतं. अनालिसिस मॅन्युअली होतं. ते अनालिसिस झालं की रिपोर्ट जनरेशन जो असतो तो कम्प्युटर थ्रू होतो, सॉफ्टवेअर थ्रू होतो. आणि मग 2 दिवसांनी आम्ही परत क्लायंटला बोलवतो आणि मग तेव्हा 1 तास 1.5 तास आम्ही त्याच्याबरोबर त्याला पूर्ण रिपोर्टचा अनालिसिस सांगतो. त्याच्यावरच्या रेमेडीज देतो, कारण नुसता रिपोर्ट देऊन काहीच उपयोग नाही. त्याच्यावरनं त्यांनी काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने मग रेमेडीज असतात. रेमेडीज म्हणजे काय, तुम्ही व्यायाम कधी करायला पाहिजे, सकाळी करायला पाहिजे का संध्याकाळी करायला पाहिजे, कुठला व्यायाम करायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून काही लॉजिकल गेम्स खेळणं गरजेचं आहे का, तुमच्या ब्रेनला गरज आहे लॉजिकची, पण तुम्ही जर देतच नसाल तर तिची भूक नाही ना भागत. ब्रेनचे भूक भागायला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी तिला ह्या गोष्टी ब्रेनला ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे.
तर म्हणजे- असे छोटे छोटे गोष्टी असतात किंवा लर्निंग पॅटर्न्स आता मुलांचे जे असतात ते आपण 3 पद्धतीने शिकतो. एक व्हिज्युअली शिकतो बघून, दुसरं ऑडिटरी ऐकून. शिकतो ऐकून, आणि तिसरं कायनेस्थेटिकली करून. सेन्सोरियलच येस. सेन्सोरियल. तर त्यामुळे त्या मुलांचं कशी आहे हे व्हिज्युअल लर्नर्स आहेत ते, ऑडिटरी आहेत का कायनेस्थेटिक आहेत, मग त्याच्यानुसार त्यांना रेमेडीज दिल्या जातात. रेमेडीज म्हणजे अभ्यास कसा करा तुम्ही. तर ऑडिटरी असाल तर मग तुम्ही जे वाचाल एकदा तरी वाचाल वेळ ते रेकॉर्ड करा, ते ऐका किंवा मागं गाणी लावून अभ्यास करा, काही बिघडत नाहीये. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता काही कायनेस्थेटिक लर्नर असतात त्यांना ते एका जागी बसूच शकत नाही, स्थिर बसू शकत नाही. त्यामुळे ते पेपर कसा लिहिणार किंवा अभ्यासाला बसणार कसं, मग त्यांना थोडंसं दमवायचं आधी. अच्छा. एक्सरसाइज करायला लावायचं, काहीतरी सायकल चालवू नये, पळू नये, नाहीतर तशा ऍक्टिव्हिटीजना घालायचं, मग ते छान अभ्यास करतात. हो. भाऊ हे म्हणालीस की असं कुठल्याही एज ग्रुपला आहे तू. तसंच मला असा प्रश्न पडलाय की स्पेशल चिल्ड्रन असतात, स्पेशल नीड वाले काही मुलं असतात, काहींना फिजिकल हे असतं, काहींना मेंटल प्रॉब्लेम असतो. अशा यांना सुद्धा याचा फायदा होतो. पालकांना त्यांच्या होतो बेसिकली. पालकांना, कारण त्यांचं आपण जेव्हा अनालिसिस करतो तेव्हा काही गोष्टी त्याच्यातनं, मी जसं आता म्हणलं, त्यांचे लर्निंग पॅटर्न काय आहेत काय नाही, या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर पालकांना मी तशा पद्धतीने पॅरेंटिंग टिप्स देतो आणि त्यांना सांगतो की अशा अशा पद्धतीने यांच्याकडनं ह्या गोष्टी करून घ्या, आणि त्यांना त्याचा फायदा होतो. तसंच अजून एक सांगायचं म्हणजे जे अडॉप्टेड चाइल्ड असतात तर त्या लोकांना ह्याचा उपयोग खूप होतो. कारण अडॉप्टेड चाइल्ड जेव्हा मुलं घेतात तर ती खूप लहानपणी घेतलेली असतात, तेव्हा काहीच प्रश्न येत नाही. पण जेव्हा ती मुलं एक 10-12 वर्षाची व्हायला लागतात तेव्हा ते त्यांच्यात जसा स्किलसेट यूज झाला तसंच काम करणार आहे. मग तिथं खूप त्रास व्हायला लागतो पालकांना, कारण ती वेगळ्या पद्धतीने वागत. आपण संस्कार करतो सगळं बरोबर आहे, पण तरीही ब्रेनच्या प्रायोरिटीज ज्या आहेत, ब्रेन तसाच वागणार आहे, त्या प्रायोरिटी प्रमाणेच वागणार आहे. तुम्ही कितीही काहीही करा, त्यामुळे तो तसाच वागणार आहे. तर त्या लोकांना त्याचा खूप मदत होते, म्हणजे खूपच छान मदत होते. असे 3-4 केसेस मी केल्या की त्या आई वडिलांना खूपच छान उपयोग झाला त्या मुलांचा केल्यामुळे. तसं स्पोर्ट्स पर्सनना पण होतं, कारण स्पोर्ट्समध्ये काय असतं, तुम्ही प्रॅक्टिस करता, भरपूर सगळं करता, पण जेव्हा फायनल तुमचा असतो एकदा, म्हणजे एक बॉक्सर यायची माझ्याकडे, तर तिचं मी केलं होतं. तर तिला काय असं, ती प्रॅक्टिस खूप छान करायची सगळं, म्हणजे आता इतकं छान होतं. तिचा कोच पण म्हणला की नाही, हिला गोल्ड मेडल ठरलेलं आहे, अगदी इतकी सुंदर. पण ती तिथे गेली की शेवटचा जो काही तो एखादा पंच असेल किंवा त्याला तिचा तो यायचाच नाही, परफॉर्मन्स तिथे बरोबर जायची. मग मी तिला तिचे पॅटर्न्स बघून सांगितलं होतं की तिथे, कारण तिथे काय असतं, तिथे तुम्हाला तो समोरचा जो तुमचा कॉम्पिटिटर असतो तो बरोबर काहीतरी बडबडत असतो, काहीतरी करत असतो, मोरल डाऊन करायचा प्रयत्न करतो, आणि हिला ते झालं की हिला त्रास व्हायचा, कारण तिच्या त्या ब्रेनच्या स्किल्स प्रमाणे तिला तो त्रास व्हायचा. मग तेव्हा मी तिला ते गाईड केलं होतं, आणि ते गाईड केल्यानंतर तिला सांगितलं होतं, रेमेडीज सांगितले होते, असं असं कर. तर त्याच्यानंतर तिला मिळालं गोल्ड. अरे किती छान. हा, आता याच्यात अजून नवीन नवीन काही, म्हणजे सध्या आपण बघतोय की सगळीकडे ना काहीतरी नवीन 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 माहिती, आणि हे तर आता तुझं पण, आता तू जसं म्हणते की तू फिंगरप्रिंट वरनं ब्रेनचं तुला सगळं कळतं, पण त्याच्यातही अजून काही वेगवेगळी टेक्निक्स आली आहेत का नवीन, तू शिकलीस त्याच्यापेक्षा आता अजून काही वेगळ्या पद्धतीने होतं का? टेक्निक्स म्हणजे नवीन पॅटर्न्स आम्हाला अजून सापडतात. जसं आता आम्ही करत जो, आमचा एक ग्रुप आहे, तर नवीन नवीन पॅटर्न्स समजतात. म्हणजे आता आम्ही 45 पॅटर्न्स पर्यंतच पोहोचलोय, अजून 133 पर्यंत पोहोचायचंय आम्हाला. तर त्यामुळे नवीन नवीन पॅटर्न्स कळले की त्या नवीन कॅरेक्टरिस्टिक्स कळतात. मग तसं झालं की आमची काही ट्रेनिंग होतात आमच्या ग्रुपची, की नवीन पॅटर्न कोणाला ज्याला कळेल तो सांगतो की असा असा कळला, किंवा
आम्ही ग्रुप डिस्कशन्स असतात आमचे, ओ. की काही कळलं का, म्हणजे खूपच गोष्टी कळतात ह्याच्यात ना अगदी डिटेलमध्ये. हा. म्हणजे ट्रान्सजेंडर वगैरे ह्या सुद्धा गोष्टी खूप कळतात ह्याच्यातनं. इव्हन कपल कॉम्पॅटिबिलिटी करतो आम्ही, तर त्याला सुद्धा ह्याचा खूप मदत होते. अनुरूप सारख्या ठिकाणी हो, तुम्ही जायला पाहिजे. आहे त्यांना आम्ही आता एक हे अप्रोच झालेलो हो आहोत, ना? तर ते करतो. हम्म. तर बऱ्याच म्हणजे क्लायंट बेस कोण म्हणाल तर अक्षरशः 1 वर्षापासून 90+. हो ना, मोठाच आहे तुमचा. मोठा क्लायंट बेस हो. आहे. तरी इतका एवढी हे रेंज असून हम्म. एजची, तरी सुद्धा तू म्हणते फक्त 33 पॅटर्न सापडले. हो. कारण त्याच्यावर रिसर्च सुरू आहे अजून, त्या Okay. सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि तेवढ्या लोकांनी करून घ्यायला पाहिजे ना ते. बरोबर. तेवढा अवेअरनेस झाला पाहिजे लोकांनी. ते आम्ही ज्या रेमेडीज सांगितल्या त्या प्रॉपर फॉलो केल्या पाहिजे. हम्म. तसे फॉलोअप सेशन्स असतात आमचे, पण प्रत्येक माणूस करतोच असं नाही. एकदा रिपोर्ट करतात की नंतर विसरून जातात, त्यांना लक्षातच येत नाही आपण केला होता, ह्याच्यावर अरे खरंच काम बापरे. करायला हो. पाहिजे. आणि एकदा म्हणजे आता मी जस्ट लेक्चर द्यायला पण जाते, तर ते लेक्चर दिल्यावर सुद्धा खूप फरक पडतो, कारण लक्षात येतं की 2 माणसं वेगळी आहेत. हम्म. आता आपण तू मगाशी म्हणलीस की आफ्टर 40 किंवा 50 हा. नंतर काय करायचं, हम्म. तेव्हा तुम्ही दोघंच असता घरात. बरोबर. बरोबर, मुलं तुमची गेलेली असतात बरोबर. नोकरी करायला आणि ह्याला, मग तिथं ते भांडणं सुरू होतात काही वेळेला छोट्या छोट्या गोष्टींच्या वरनं. आजकाल रे डिवोर्सचं प्रमाण वाढलंच आहे हो. ना खरं. मग ते तिथं जेव्हा तुम्ही करता, तिथं कपल कॉम्पॅटिबिलिटी जर केली तर तुम्हाला लक्षात येतं की हो आपला पार्टनर वेगळा आहे, हे तुम्ही मान्य करता असं, पण ऍक्च्युअल मध्ये परत म्हणतात किती वर्ष झाली यांना हेच सांगते, कळत नाहीये. पण मग ते का कळत नाहीये, कारण त्यांच्या ब्रेनच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, ओके. आपल्या ब्रेनच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. हे जेव्हा तुम्ही समजून घेता ना की काय आहेत त्यांच्या ब्रेनच्या प्रायोरिटीज, माझ्या ब्रेनच्या वेगळ्या, त्यामुळे तिथे त्या गोष्टी थोडी भांडणं कमी थोडे होऊ होणारच आहे. मग त्या वेळेला कोणी मागे यायचं, कसं समजून करू घ्यायचं? करू शकतो ना आपण या गोष्टी. आता हे नुसतं कपल कॉम्पॅटिबल, पण माझ्यात आणि माझ्या मुलाच्यात हे हो, केल्यामुळे खूप फरक पडला. हो ना. म्हणजे आमच्या कम्युनिकेशन पूर्वी आम्ही भरपूर वादावादी व्हायची, भांडणं व्हायची, पण हे सगळं झाल्यामुळे त्याला माहिती आता माझा ब्रेन कसा काम करतो, मला माहिती त्याचा ब्रेन कसा काम करतो, त्यामुळे आमच्यात भांडणं नाही होत, आमच्यात संवाद होतात. त्यामुळे म्हणजे त्याचं रूपांतर असं छान संवादात झालेलं आहे. मग आता म्हणालीसच, आता तुम्ही म्हणजे या ज्या विवाह संस्था हम्म. आहेत त्यांनाही अप्रोच होत आहे, तसंच अजून कुठे कुठे काही स्कोप म्हणजे विचार आहे का वाढवायचा, अजून हा पसारा हो, वाढवायचा? पसारा वाढवायचा नक्कीच विचार आहे. आमचा एक 5-6 जणींचा पण ग्रुप आहे की हा. असं जर मोठं काम असेल हा. तर त्यांच्याबरोबर आम्ही काम करू शकू. आम्ही मध्ये मध्ये भेटतो, आमचे म्हणजे चर्चा चालतात त्याच्यावर की काय आहे काय नाही, काय अजून नवीन कोणाला काही सापडलंय का किंवा हे झालंय का, जसं चालू असतं. प्रत्येक जण आपले अनुभव शेअर करतं, त्यामुळे मजा येते आम्हाला त्याचा अभ्यास करायला, कारण प्रत्येकीला काहीतरी नवीन नवीन सापडत असतं. आणि त्याच्याबरोबर मी आता एक ग्राफॉलॉजी पण सुरू केलेलं आहे. ओके. ह्याचं अजून एक वेगळं टूल म्हणून अच्छा. ब्रेन मॅपिंग साठी. अच्छा. कारण मंकी माइंड कन्सल्टन्सी ही मॉन्क म्हणजे आपल्याला मॉन्क माइंड पर्यंत जायचंय ना, बरोबर. तर त्यामुळे त्या केसमध्ये बऱ्याच गोष्टींना गरज आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टींची गरज आहे. सोपं नाहीच आहे हा. ते, आणि म्हणजे वेळाचं पण काम आहे. म्हणजे एकदा अनालिसिस झालं, पण त्या माणसाला आपल्याला तिथपर्यंत न्यायचंय, मग हम्म. त्याच्यासाठी वेगवेगळी अजून टूल्स पण वापरतो. तर ग्राफॉलॉजी हे पण एक अनालिसिसचं पण टूल आहे आणि थेरपीचं पण टूल आहे. अच्छा. ओके. तर ते पण टूल मी वापरते. त्याच्याच बरोबर एक हिलिंग टेक्निक आहे होओपोनोपोनो म्हणून, तर ते वापरते. आणि EFT असं इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणून, अशी 2-3 टेक्निक्स मी त्याच्याबरोबर वापरते. आणि सायकोलॉजी बाकीची आहेच, काउन्सिलिंग वगैरे. हे सगळं ऐकल्यावर आता मला मनापासून असं वाटायला लागलंय की आता मी पण माझं जरा ब्रेन मॅपिंग करूनच घेते, कारण कधी कधी आपल्यालाच असं वाटतं की आपण का असं करतोय, हा प्रश्न आपल्यालाच सुद्धा पडतो. बरोबर. की अरे मला असं म्हणायचं नव्हतं, पण मी काय बोलून गेले, असं बरेचदा होऊ शकतं. त्यामुळे मला वाटतं स्वाती, मीच आता येते तुझ्याकडे फिंगरप्रिंट अनालिसिस करायला. बरोबर आहे, कारण मी मसाज जेव्हा करायची तेव्हा मला असं वाटायचं कोणी करू शकतं, एवढं काय त्याच्यात. पण जेव्हा ब्रेन मॅपिंग केलं, म्हणजे फिंगरप्रिंट अनालिसिस केलं, तेव्हा मला माझ्यातलं स्किल सेट कळला आणि माझ्यातलं वेगळे पण कळलं. आणि मग मी माझ्या मसाज थेरपीला पण एक वेगळा दर्जा द्यायला लागले.
आणि मग लक्षात आलं, अरे बापरे, ह्या गोष्टी आहेत माझ्याजवळ म्हणून मी इतक्या कंटिन्युएशन मध्ये ते करू शकते. तर तसं प्रत्येकातला एक वेगळेपणा ह्यांनी आपण शोधून काढू शकतो. एक छोटस उदाहरण वेगळं म्हणून माझ्या आईचं केलं होतं मी. मला म्हणली सगळ्यांचं करतेस, माझं कर ना. तर तेव्हा तिचं वय 88 वर्ष. तर म्हणलं चालेल करूया. मग तिचं केल्यावर तिचं अनालिसिस आलं आणि सांगितलं तिला, एवढा आनंद झाला तिला की बापरे एवढ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आणि मग काही गोष्टींवर शिक्कामोर्तब होतं की हो हो हे मिळालं म्हणून मी हे करू शकले किंवा असं. तर तो खूप मोठा आनंद झाला. आणि त्या परमेश्वराचे मग आभार की केवढ्या गोष्टी दिल्यात त्यांनी आपल्यालाच माहित नाहीयेत खरं तर आपण त्या गोष्टी. आपली टेंडन्सी अशी असते की आपल्याकडे जे आहे त्याचा आपल्याला काही कदर नसते, जे नाहीये त्याचा आपण कुढत बसतो की हे माहिती. पण त्यातले 100 80 गोष्टी जर आपल्याकडे असतील त्याकडे दुर्लक्ष करून आपण नसलेल्या 20 गोष्टींकडे आपण कुढत बसतो. मला वाटतं हे आपण नक्कीच टाळू शकतो. स्वाती, तुझा फोन नंबर आणि मंकी माइंड्सची आपण देऊयात डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्हाला ऐकून मला खात्री आहे तुम्हाला पण असं हात बोट शिवशिवत असणार की आता मी कधी जाणार आणि कधी माझं ब्रेन मॅपिंग करून घेईल. तर जरूर जा स्वातीकडे. तुम्ही आता ऐकलंच की खूप छान तिने वेगवेगळे अजून स्वतःला खूप वेगवेगळे टेक्निक्स आणि हे सगळं शिकून तिचा एमच आहे की माणसांना जास्तीत जास्त माणसांना माझ्या आजूबाजूच्या मी बरं कसं करेन हा एम असल्यामुळे मला वाटतं आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही प्रमाणात पेशंट असतोच. आपण काहीतरी असतंच आपल्यामध्ये. नक्कीच आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. मी लगेच येणार आहे तुझ्याकडे करायला. छोटीशी गोष्ट आपण देऊया तुमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना की त्या खाली नंबर जो दिलेला आहे फोन नंबर, तर त्याच्यावर त्यांनी कोऱ्या कागदावर प्लेन A4 चा कागद असतो त्याच्यावर त्यांचं हँड रायटिंग लिहून पाठवा मला. फक्त इंग्लिश मध्ये लिहा. म्हणजे मराठीचं इंग्लिश मध्ये केलं तरी चालेल, फक्त इंग्लिश पाहिजे मला. तर ते एक पानभर पाठवा, खाली तुमची सही करा आणि मला ते पाठवलं तर मी त्याचं अनालिसिस करून तुम्हाला पाठवून देईन. हँडरायटिंग अनालिसिस. ओके, बघा छान संधी आहे. आणि एक छोटस टूल तुम्हाला देते. कधी स्ट्रेस आला, काही झालं तर एक होपोनोपोनोचं टूल आहे, तर ते तुम्ही नक्की करू शकता. तर ते टूल असं आहे की कधी स्ट्रेस आला तुम्हाला किंवा एखाद्याबद्दल वाईट विचार आले किंवा तुम्हाला त्रास होत असेल, तब्येतीच्या काही तक्रारी असतील, तर समजा तुम्हाला स्वतःला तब्येतीच्या तक्रारी होत असतील तर आपलं स्वतःचं नाव घ्यायचं, छान म्हणायचं. मी आता माझ्यासाठी करून दाखवते. डिअर स्वाती असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर 4 वाक्य म्हणायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. एवढी 4 वाक्य म्हणा, बघा मिरॅकल्स घडतील. नक्की करून बघूयात आपण. मला वाटतं नक्कीच सहज करण्यासारखं अगदी सहज करण्यासारखं. त्यामुळे आम्ही करून बघू नक्की आणि तुला लगेच कळवू पण आहे की आम्हाला यांनी काही फरक पडतो आहे की नाही. तो फीडबॅकही आपण स्वातीला नक्कीच देऊया. स्वाती, तू आज आलीस आणि खूप वेगळी आणि खूप छान माहिती. मला पण नुसतं ऐकून सुद्धा इतकं छान वाटतंय ना असं की वाव किती छान पॉसिबल आहे. म्हणजे याच्या पुढे आपल्या आयुष्यात अजून छान छान पॉसिबिलिटीज खूप आहेत बरं का. असा पण विचार नक्कीच मनात येतो. त्यामुळे मला वाटतं स्वाती, तू आज आलीस, इतकी छान माहिती आम्हाला दिलीस, त्याबद्दल खरोखरी धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, जरूर या संधीचा फायदा घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही स्वातीचं मंकी माइंड्सची लिंक आणि स्वातीचा फोन नंबर सुद्धा आम्ही देऊ. इंटरेस्टेड लोक नक्कीच तिला कॉन्टॅक्ट करू शकतात. धन्यवाद. येस, मला तुम्ही एवढी ऑपॉर्च्युनिटी दिली तुमच्या काही बाईमध्ये बोलायला, तर त्यासाठी खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.